फोटोग्राफरने फोटो काढला. मित्र फोटो काढायला फारच कमी वेळ लागतो, परंतु इमेज करण्याचा बराच वेळ ती इमेज ठाकरे सरांनी बनवली. आपल्यामध्ये उपस्थित आहेत आमच्याच राजपेठ स्पोर्टिंग क्लबचे अतिशय स्नेही अतिशय आमचे मोठे बंधू अशोक मोहल्ले सर. मी आपल्याला विनंती करतो की आपलं पुष्प छान असेल तर आपल्या मित्राला प्रदान करावा. अशोक मोहल्ले सर आमच्या राजपेठ स्पोर्टिंगचे मोठे बंधू आणि ठाकरे सरांचे आणि आमचे विषय निकटवर्तीय कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामुळे अतिशय चांगले कार्यक्रम आम्ही राजपेठ स्पोर्टिंग क्लबतर्फे राबवत असतो. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत ठाकरे सरांच्याच परिवारातले सन्माननीय नंदुभाऊ ठाकरे वहिनी, त्याचप्रमाणे प्रवीण ठाकरे यांना देखील विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आपल्याच परिवारातील सदस्याचं अभिनंदन करावं, स्वागत करावं. श्री नंदुभाऊ ठाकरे वहिनी आहेत आणि प्रवीण ठाकरे परिवारातील सदस्य आहेत. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित आहे श्री साईबाबा विज्ञान इथून प्रमोदजी कराळे सरांना विनंती करतो की त्यांनी देखील ठाकरे सरांचा सत्कार करावा. श्री साईबाबा विद्यालयामध्ये शिक्षक पदावर श्री कराळे सर आहेत. हे सगळं पाहत असताना मला दोन शब्द आठवतात. मित्र म्हणजे एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी आणि एक साथ जी आम्हाला आम्हाला एक साथ मिळाली, एक विश्वास मिळाला. त्याचाच हा परिणाम आहे की आपण आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं आपला सत्कार करण्यासाठी आपण ब्रह्मांड नायक मी सोबत सरांना विनंती करतो की आमचे स्नेही आणि आपल्या इथे बऱ्याच वेळा कंडक्टर म्हणून आलेले आमचे मित्र कराळे सर, एक मिनिट, हे सुद्धा आज साईबाबा विद्यालयातून सेवानिवृत्त होत आहेत. तर त्यांचा सुद्धा सत्कार आपल्या संस्थेत व्हावा. त्याचप्रमाणे माजी शिक्षक श्री भोवरे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री भोवरे सर हे देखील ठाकरे सरांचा पुष्पगुच्छ सन्मान करतात, सत्कार करतात. अतिशय मोठा परिवार ठाकरे सरांनी जोडून ठेवलेला आहे. मित्र परिवार त्याचप्रमाणे एकतर सरांनी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत करायचे, सत्कार करायचा. मी सन्माननीय माजी शिक्षक श्री ज्येष्ठ शिक्षक श्री ठाकरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मोबाईल म्हणजे थोडक्यात ठाकरे सरांविषयी आपण
श्री झांबरे सर. नारायण सर्वांचे विराजमान श्रीरामचंद्रांना सादर नमस्कार. 2003 पासून ठाकरे सर आपल्या शाळेमध्ये निघून आहे. त्याच्या आधी 2006च्या एप्रिलला विजयाकडे सरांनी त्यावेळेला हे सर्व दृश्य दिसत होतं. काही सुंदर हॉल, सगळी चांगली व्यवस्था, त्यातून लहान कन्या पत्नी, मोठा रुंद छान छान सगळं दृश्य अप्रतिम सगळं. असं काहीच नव्हतं तेव्हा. असं 2006-07 साली जेव्हा चंदू ठाकरे छोटूसा होता, शेवटी शर्ट घातलेला, तेव्हा का चंदू ठाकरे माझ्या अंगात खेळायचा तो जो पाहिला. इथे त्यांनी जे गुंतलेलं नातं आहे ते 2034 पर्यंत आता काय कायम आहे. त्यामुळे मला पेट्रोल लोकांतून यावं लागलं त्याच्यासाठी, त्याला शुभाशी देण्यासाठी. आणि नातं जे त्यांनी जपलं ते अशा रीतीनं झालं. म्हणजे या सगळ्या थोडा मोठ्यांचे आशीर्वाद तर लाभले, पण सुधारणाने सुद्धा आशीर्वाद त्याच्यासोबत नेहमी होते. हे त्याचं प्रमाण आहे की त्यांनी सगळे जुने लोक, सगळे जुने हायस्कूल नाही, सगळे ओल्ड हायस्कूल आलो ते बाकी येऊनच आहे. तर हे सगळी त्यांची कमाई आहे, ही त्यांची प्रेमाची पावती आहे. आणि एक चतुर्थी सोडून तुम्ही दर चतुर्थीला इथे येत जा. फक्त ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी नाही चतुर्थीला, बाकी तुम्ही दर चतुर्थीला इथे दर्शन द्यायला येत जा. चांगला उपक्रम आहे, सगळ्या आनंदाने तो करा. आणि या सर्वांना एक त्यांच्या संवादाचा सगळ्यात पहिलं आपल्याला कळले. पण एक सांगण्यासारखा किस्सा तो आठवतो. असं चंदू ठाकरेचं फार मोठं प्रकरण आहे. एक सांगायचं म्हणजे की आपली प्रशंसा, आपली तारीफ, आपलं सर्व जय जयकार सहजपणे स्वीकार होतो. पण आपली चूक अगदी निमूटपणे ऐकणारा हा सिंह प्रजातीचा मनुष्य खूप मला त्याचा एक नेहमीसाठी लक्षात राहिलेला म्हणजे 2006 साली तो नवीन आलेला होता मुलगा चंदू ठाकरे. आणि पहिल्यापासून तो सेवावृत्तीचा होता. तर आपल्या शाळेमध्ये टुर्नामेंट्स व्हायच्या, तर चक्कर येऊन पडणे हा तर कॉमन असतो. एक मुलगा चक्कर येऊन पडला, त्याला उचलून आणला आतमध्ये आणि चंदू ठाकरेंनी उदबत्ती लावलेल्या कपाटावरून ते उदबत्ती लावायचे तिथे कपाटाच्या पोटी. त्यातून त्याने ग्लुकोन डीचा पुडा काढला आणि ग्लास घेतला. अशा इमानदारीनं तो भरला अर्धा ग्लास. अधिकम फलम ज्या न्यायाने त्यांनी एवढा टाकला त्याच्यामध्ये, ते मी पाहत राहिलो त्याच्याकडे. त्याच्या डोजेस रेडीमेड दिलं आहे की 10 ग्रॅम द्या, 12 ग्रॅम त्यांनी अर्धा ग्लास टाकला त्याच्यात. त्याला काय म्हणले तू एवढा घेत असताना मी उघडलो. अरे म्हणजे त्याला चक्कर त्याने म्हटलं आता आपल्याला असाही त्यांनी त्याला त्यांनी मात्र आता काही तो विनोद वाटत असला तेव्हा त्यावेळेला आपलं चुकलं आहे 25 लोकांसमोर स्वीकार करणं खूप मोठी गोष्ट असते. त्यांनी राहिलं त्याच्या खास शैलीमध्ये ते मला ती जमणार नाही म्हणजे राहिलं नाही. आणि त्याच्या मुलाचे व्याकरणामध्ये न बसणारे शब्द त्याने मी तुम्हाला सांगत नाही, त्यांनी आम्ही बाजूला करून दिले. आणि नंतर त्यांनी ग्लास घेतला, सांगा मी आता किती लागायचं. एवढं टाकायचे तेवढं टाकले काही दिसत काही म्हणे कुणीकडे नाही म्हणे तेवढं ते करतो दिसतोच पाहिजे असं नाही.